तर आजच चालू आहे जेवण. आज इकडेच नमस्कार करा. नमस्कार. आहे तुमकं नमस्कार. हा बघा सर्व जेवायला भाकर वगैरे आणलेले शेतातच. कारण आई पहिलंच म्हणत होती साहेबांनी याचं नाव असं होतं की आधी. नमस्कार मित्रांनो, हाय हॅलो, कशा सर्व? तर मजेतच असाल. आज आम्ही आलेला आहे शेतातनी चालू आहे आमचं जेवण. तर तुम्ही म्हणसाल जेवायला शेतातनी कसे काय आले असता? आज शेतातनी थोडंसं काम वगैरे होतं, असं पुंजाने वगैरे तुम्हाला दाखवतो फ्रंटचा कॅमेरा करून. तर आजी, आई आणि आम्ही आलेला आहे सध्या शेतातनी. तर बघा अशा प्रकारचा आहे. तुम्हाला फ्रंटचा कॅमेरा करतो आणि दाखवतो काय आहे प्रोसेस जेवायला वगैरे काय आहे काय आहे. तर आजच चालू आहे जेवण. आज इकडेच नमस्कार करा. नमस्कार. आहे तुमकं? नमस्कार. हा बघा सर्व जेवायला भाकर वगैरे आणलेले शेतातच. कारण आई पहिलंच म्हणत होती शेतात असेल तर डबा वगैरे आणतो पण तुझा. त्याच्यामुळेच मग म्हटलं ठीक आहे मी शेतातच येतो आज आणि डबा करू जेवण तिथंच करू. तर आज शेतातलं जेवण चालू आहे आमचं. बघा असं प्रकार शेतात म्हटलं की तुम्हाला माहितीच आहे काय असतं प्रोसेसचं. सर्व असं काही जे काय असतं तेच आपल्याला ताट वगैरे बनवावं लागते आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे करावं लागते. शेतातलं तसं असते. तर बघा असं थोडंसं शेत झालेलं आहे. सोंगणं वगैरे चालू आहे. सर्व जे काळी कचरा आहे ते केलेलं आहे आणि गवत वगैरे कापायचं आहे आणि ते पेटवायचं आहे. तर हा या शेतातला इकडचा. जर तिकडच्या समोरच्या दुसऱ्या शेतात गेला तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतोच आम्ही गहू आणि हरभऱ्यातला. तर हे अशा प्रकारचं इकडं पाणी वगैरे नसल्यामुळे असं आहे. सर्व झालेलं शेत बघा कसं झालेलं आहे. चांगली तूर आली होती थोडीशी पण ते पूर्ण रोयानं वगैरे खाल्लं त्याच्यामुळे जास्त काही आलेलं नाही. तूर वगैरे काही जास्त आलेलं नाही आहे. पण आता कसं वावर नांगरणी करायला लागतं ना, त्यासाठीची आधीची प्रोसिजर असते. सर्व शेतातलं जे आहे सर्व आपल्याला असं गवत वगैरे सर्व हे कापून टाकावं लागते आणि पुंजाने करून ते पेटून द्यावं लागते. म्हणजे याचं बी वगैरे पडत नाही आणि आपल्याला कसं थोडंसं जे नांगरणीसाठी आहे तर ते सोपं जाते. त्याच्यामुळे आधी हे नांगरणीच्या आधीची अशी प्रकारची मशागत करावी लागते शेताची. सर्व काळी कचरा जे असलं सर्व पेटावं लागते आणि त्याच्यानंतर आपल्याला लगेच नांगरणी टाकावं लागते. याच्याने नांगरणी टाकल्याच्या नंतर पण काही जण खुट्या पण पाडतात. हे आमच्या खुट्या एवढ्या काही खूप मोठ्याल्या नाही आहे त्याच्यामुळे आम्ही खुट्या पाडणार नाही आहे आणि तसंच नांगरणार आहे. आणि त्याच्यानंतर जीव पेरू त्याच्या आधी थोडंसं जमा वगैरे करून पट्टीपास वगैरे करून त्यानंतर पेरणी करावं लागते. तर आज हा जे पीक आहे तर हे तुरीचं समजा दुसरं पीक आहे. आम्ही जास्त काही पीक घेत नाही त्याच्यामुळे तुम्ही म्हणसाल की बा झालं का आमच्या वावरातलं. हा तर आमच्या वावरातलं सोयाबीन तूर जे पीक आहे ते संपलेलं आहे आणि सध्या आता थोडं म्हणजेच 8 दिवस झाले की आम्ही नांगरणी टाकणार आहे. अशा प्रकारचं शेत झालेलं आहे. तर तुम्ही या जेवायला नक्की. बघा आजी जेवत आहे. आजी इकडे सर्वाला बोला जेवायला या जेवायला या. शेतातली भाकर खा म्हणा आमची कशी आहे तर. हो या. भाजी भाकर आंब्याची फोड. आंब्याची फोड आहे ना. लोणचं आहे सर्व. लोणचं. भाजी काय आहे? आलू वाटाणे. अच्छा हे आलू वाटाणे वांग भाजी आणलेली आहे आणि जेवण पण चालू आहे. आता मी तर विचारलं पण आता नेमके म्हटलं आणखी काही टाकलेलं आहे का त्याच्यामुळेच विचारलं. तुम्ही खाता आहे कसं काय. आणि थोडंसं फ्रुट्स आणले होते. फ्रुट्स सोबत पण आणलेले आहे ना जेवायला वगैरे सोबत. तर बघा अशा प्रकारचे शेत झालेलं सर्व जे आहे आजूबाजूचं पूर्ण शेत सर्व शेतं असेच झालेले आहे. म्हणजे आमच्या इकडे उलंगवाडी म्हणतात. शेताची उलंगवाडी वगैरे झालेली आहे आणि ज्याचं पाणी वगैरे आहे इरिगेशनचं जमीन आहे तर त्यानं हरभरा गहू अशा प्रकारचे पीक आणि काही जण उन्हाळी पीक पण घेतात. तर आमचं पीक जास्त नसल्यामुळे पाण्याची सोय नसल्यामुळे आमचं पीक इथं संपलेलं आहे. बघा तिकडे गाडी पण दिसत असेल माझी समोर. तर मित्रांनो बघा अशा प्रकारचे पुंजन वगैरे करावं लागते. हे बघा तूर होती पण हे रोयान खाल्लेले सर्व त्याच्यामुळे असंच झालेलं सर्व झाडं कारण ते काही आलं नाही खूप सारं कचरा पुंजाला पाहिलं ते काही तुरीचेच झाडं दिसत आहे. तर हो ते उभेच झाडं राहिले होते तुरीचे. त्याला काही जास्त माल वगैरे आला नव्हता आणि आला तो खाऊन घेतला होता. त्याच्यामुळे असं सर्व गवत आणि तूर म्हणून सर्व कापून घेतलेलं आहे. बघा असे पुंजाने सर्व काही तयार केलेले आणि आता हे वाळल्याच्या नंतर लगेच पेटून द्यायचे आहे. पूर्ण पेटून दिल्याच्या नंतर असं नांगरून घ्यायचं शेत. तर अशा प्रकारचं आता शेत वगैरे आमचं उलंगलेलं आहे आणि आता जात आहे आपण वरच्या शेतातनी. तिकडचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला लगेच कसं आहे तर मित्रांनो आपण आलेला आता शेतातनी इकडच्या खालच्या शेतातनी. आधीचं जो बघितला आपण तर ते होतं कोरडवाहू शेत आणि तुरीचं शेत. जसं तूर वगैरे सर्व झालं होतं आणि ते वावर उलंगलं होतं त्यामुळे त्या वावरातला शोध संपला आणि आता हा इकडच्या वावरात आला. तर हे या वावरातनी घेतलेला आहे हरभरा. तर अशा प्रकारचा हरभरा आहे म्हणजे हा भरलेला जवळपास चांगला भरलेला आहे. हे असं भरतं सर्व गाठी वगैरे लागलेला आहे बघू शकता मी. तर बघा अशा प्रकारचं हे झालेलं आहे हरभरा आणि हा खाला पण आलेला आहे. तर जिथं तर चांगली जागा आहे तिथं कोवडा आहे थोडासा अशा प्रकारचं सर्व हे बघा. आणि हे तुम्हाला हे कशात झाड आहे तर हे मोहरी आहे.
आणि मोहरीला इथं शेंगा पण लागलेल्या आहे. फुलं वगैरे बघून सर्व अशा प्रकारचं मोहरीचं झाड असते आणि याला शेंगा वगैरे लागतात. तर बघा काही काही मोहरीला फुलं आहेत, हे फुलं मोहरीची आहेत आणि मोहरीचं झाड आहे अशा प्रकारचं. मोहरी पण आहेत नाही, म्हणजे हे पेरले नाही तर हरभऱ्यातच निघालेले आहे. कारण याच्या आधी येत नाही होता गहू म्हणजे असं त्यावेळेसचं पण थोडंसं काहीतरी मोहरीचं होतं बियाणं म्हणून ते मोहरीचं बियाणं सर्व सोबत निघालेलं आहे. बघा अशा प्रकारचा हरभरा आहे शेतातला, पूर्ण काठी वगैरे भरणं चालू झालेलं आहे. हरभरा असं आहे सर्व आलेला. आणि हे 1 एकर आहे, वरती गहू पण आहे, तिकडे जाणारच आहे आपण वरच्या वरात नाही थोडंसं. तर मित्रांनो अशा प्रकारचा हरभरा आहे. कसा आहे तर तुम्ही सांगा नक्की कमेंटमध्ये. बघा काही काही आता वडाला पण आलेला भरडत आहे. आणि आता हे बघा असा जो आहे तो हा भरडत आहे, म्हणजे हा भरत झालेला आहे, थोडंसं गाठी वगैरे भरलेले याचे आणि पानं गळायला सुरुवात झालेली आहे. इकडं वाढला पण कोपरा, जिथं पाणी कमी झालं तर तिथं वाढला पण आहे आणि इकडं थोडासा हिरवा पण आहे. तर हे झालं खालच्या डावरीला, म्हणजे आपल्या या शेताला वेगळं नाव आहे, सायवन म्हणतात. आधी सायवन याचं नाव असं होतं की आधी खूप पाऊस होता जुन्या काळात नाही, म्हणजे आजोबाच्या काळात नाही, तेव्हा यातनी धान म्हणजेच भाताची शेती केली जात होती. तर हे थोडंसं गड्ड्यातने वगैरे असल्यामुळे इथं कसं पाणी खूप राहायचं आणि पाणी न देताही थोडंसं साय वगैरे म्हणजे तांदूळ काढलं जात होते या शेतातनी. तर त्याच्यामुळेच याला सायवन म्हणतात, म्हणजे सायचं उत्पन्न जसं घेतलं जात होतं तांदूळाचं, त्याच्यावरूनच याला सायवन म्हटलेलं आहे. तर हे थोडंसं आहे आधी आजोबाच्या काळात होत होतं. आता काही एवढं काही पाणी जास्त पाऊस होत नाही, त्याच्यामुळे इथं काही तांदूळाचं म्हणजे जे सायवनाचं पीक यातलं साईचं पीक आहे ते काही जास्त घेतलं जात नाही. आणि त्यामुळेच आम्ही आता हरभरा वगैरे टाकलेला आहे. तर मित्रांनो आता आपण आलेलं आहे वरच्या शेतातनी, म्हणजे वरच्या शेतातनी जवळपास 7.5 एकर शेत आहे. 7.5 एकर शेतातनी. तर त्यांनी म्हणजे 2 एकर तिकडे गहू आहे आणि इकडे 5 एकर पूर्ण हरभरा टाकलेला आहे. तर हरभरा अशा प्रकारचा आहे. आणि तुम्हाला हे बिब्याचं झाड आहे, तर बिब्याच्या झाडाचा व्हिडिओ टाकलेला मी आधी, बिब्याचं काय असते आणि कसा वापर केला जाते, तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आणि बघा मी खालचं वर काय याच्यासाठी म्हटलं की मंदात नाही आहे नाला आणि ते आहे खालचं शेत इकडचं, म्हणून मी खालचं म्हटलं त्याला नाल्याच्या खाली. आणि हे वरच्या साईडला हे वरचं शेत आहे. सर्व असं हरभरा वगैरे वाढत आहे आणि इकडं सोंगणं पण चालू केलेलं आहे. थोडंसं समोर गेल्यावर आपण दाखवतच तुम्हाला काय तर कसं चालू आहे सोंगणं. तर तोपर्यंत आधी एक विहीर बघा कशा प्रकारचे आहे आणि कसं पाणी घातलेलं आहे थोडंसं. तर हे बघा विहीर म्हणजे थोडेसे मोठे उघडे पडलेले आहे, कारण गव्हाला पाणी त्यांना चालू होतं. पाणी वरच पाणी आहे, याचं जास्त काही. आणि हा आधी पेरलेला असल्यामुळे लवकर आला आणि खालचा थोडासा उशीर आहे, त्याच्यामुळे त्याला वेळ लागत आहे. मग असं वगैरे आलेला चांगला हरभरा काही हिरवा आहे. चला सोंगणं बघू शकता, कवटे वगैरे घातलेले वाढलेले याचे आणि इकडं गंजी लागलेले म्हणजे जमा करून चालू झालेलं आहे. आणि हे थोडंसं पाणी दिलेलं आहे आणि युरिया वगैरे दिलेला, तर त्यामुळे थोडासा हा हिरवाच आहे. तर हा पण वाढेल. तर गव्हाकडे जाऊ आपण, थोडंसं गहू पण बघून त्यात तुम्हाला एक वेळेस कसं आहे. तर बघा मित्रांनो असे असतात बिब्याची फुलं, जे वगैरे थोडंसं पक्ष्यांनी पाखरांनी खाल्लेलं आहे, त्याच्यामुळे असं दिसत आहे. आणि हे चांगलेलं आहे आणि अशा प्रकारचे असतात. आणि हा गोटा असते म्हणजे त्याचा आयुर्वेदिक उपयोग केला जाते, जे की जखम वगैरे असली आपल्याला तर हा काळ्या गोट्यातलं बिब्याचं तेल असते, तिथं आपण लावू शकतो. आणि आपल्याला जर खोकला जर आलेला असेल, कफ झालेला असेल, तर दुधाच्या एका कपातनी 1 थेंब टाकून आपण याचा वापर करू शकतो खोकला बसण्यासाठी. आयुर्वेदिक आहे आणि चांगल्या प्रकारचा याचा वापर पण खूप ठिकाणी केला जातो. गावरानी इलाज आहे हा. तर अशा प्रकारचं सर्व हे झाड आहे बिब्याचं आणि त्याचे ते फुलं पाहिले ते आपण ते फुलं येतं. बघा आपलं अशा प्रकारचं सर्व हरभरा आहे, गहू आहे आणि आपलं कोरडवाहू शेत पण पाहिलेलं आहे. तर तुम्ही पाहिलं असेल याच्या आधी मनशाताई पण आपल्या शेतात येऊन गेलेली आहे. मनशाताईसोबत आपण व्हिडिओ काढलेला आहे आणि तेव्हा गहू हिरवा होता, आपण व्हिडिओ काढले. तर आता गहू आपला वाढलेला आहे, जवळपास 1-2 महिने झालेला आहे त्याला मनशाताईला येऊन इथं.
सतई आणि दादा आलेला होता, संतोष दादा. बघा अशा प्रकारचं हे पाईपलाईन नेलेलं आहे तिकडं गव्हाला पाणी देण्यासाठी. बघा अशा प्रकारचा गहू आलेला आहे उंब्यावर आणि हा पूर्ण भरलेला आहे, वाळलेला आहे. तर याचं सोंगण्यासाठी चालू होतं मशीनचं वगैरे. तर 1-2 दिवसात सोंगून घ्यावं लागणार आहे याला, म्हणजेच हे हार्वेस्टरनं काढणार आहे आम्ही, कारण सोंगायला वगैरे पडत नाही आणि हार्वेस्टरनं चांगल्या प्रकारचं निघते. थोडंसं पाणी सांडलेलं आहे सगळ्या, पूर्ण भरलेला आहे गहू. तर बघा हे आता पहिले पेरलेलं आहे आणि थोडंसं हा उशिरा पेरला होता. म्हणजेच आपण आपल्या व्हिडिओमध्ये जेव्हा पाहिलं होतं मागच्या दादा आणि ताई आले होते तेव्हा मनीषाताई, तर तेव्हा हा हिरवा होता आणि इकडे काहीच पेरलेलं नव्हतं. नेमकेच पेरण्यासाठी तयार चालू होती किंवा मग थोडंसं बारीक वगैरे पेरलेलं होतं नेमकेच. तर हा गहू वगैरे काही निघाला नव्हता तेव्हा. तर अशा प्रकारचा उंब्यावर आहे आणि भरणं चालू व्हायचं. तर याला आणखी 2-3 पाणी द्यावं लागणार, त्याच्यानंतर हे वाढेल. जवळपास 15 दिवस ते 1 महिना जाईल हरभरा काढण्यासाठी. हा म्हणजेच हरभरा म्हणतो आपला गहू. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा फेसबुकला असेल तर. ओके बाय, भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.